हॅलो, कसे आहात तुम्ही? सो आजचा थोडा ब्लॉग छोटूसा आहे आणि आज माझ्याकडे हळदी कुंकू होतं, बट मला अजिबात वेळ नव्हता क्लिप घ्यायचा आणि मी विसरूनही गेले की मला आज ब्लॉग टाकायचा आहे असं. सो मी लास्टला हळदी कुंकू झाल्यानंतरचा थोडा व्हिडिओ घेतला आणि तेच क्लिप मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. तर चला मग, बाहेर मी अशी मस्त फुलांची डेकोरेशन केलं होतं, छान छोटूसं रांगोळी टाकली होती आणि मस्त असं कॅन्डल्स वगैरे लावून घेतली छान. आणि हे माझे मिनी पतंग, तर यांना बनवायला मला साधारण 20 मिनटं लागले होते. तर मी असेच 10 ते 12 पतंग बनवून घेतले होते घरच्या घरी क्राफ्ट पेपरने. सो गार्गी पहा कसा समोसा एन्जॉय करते आहे. नाश्त्यासाठी मी ठेवलं होतं समोसा आणि लस्सी साधारण 2.5 किलो असेल आणि माझा अंदाज 25 ते 30 लेडीजचा होता. आणि अधूनमधून कसं बायकाच नसता, मुलं पण राहतं लहान लहान, त्या हिशोबाने मी समोसे जास्तच मागवले होते. आणि असं मस्त छान असं डेकोरेशन केलं होतं. तुम्हाला कसं वाटलं मला सांगा. गार्गीला पतंग ज्या होत्या त्या एवढ्या आवडत होत्या की ती परत तिथेच जात होती आणि तिला फार आवडत होत्या त्या. आणि त्याने नंतर लास्टला जेव्हा बायका सगळे चालल्या गेल्या त्यावेळेस काढूनही टाकल्या. हे माझं हळदी कुंकू झाल्यानंतरचं पसारा फार झाला होता आणि तो थोडाफार आवडला आणि मग क्लिप बनवायला घेतले. सो अशा प्रकारे आजचं माझं हळदी कुंकू सिंपल प्रकारे झालं. आणि तरी साधारण आल्या होत्या 24 बाई आली होती तरीसुद्धा. आणि बाकीच्या कोणी गावाला, कोणी कुठे, कोणाचा प्रॉब्लेम, त्यामुळे कोणी येऊ शकलं नाही. बट जेवढ्या आल्या होत्या तेवढ्या पण भरपूर होत्या माझ्यासाठी. तर मी 1-2 क्लिप घ्यायला लावले खुशीच्या पप्पांना की म्हटलं यार अजिबातच फोटो वगैरे काही काढले गेले नाही. सो ह्या आमच्या महिला मंडळ आणि ह्या सगळ्या अशा बसल्या होत्या आणि मी त्यांचा फोटो घेत होते. त्यांना अचानकच मी व्हिडिओ घेऊन टाकला, त्यांचं लक्ष नव्हतं. तर असे हे आमचे सोसायटीचे लेडीज आहेत. सो गार्गीचा फ्रेंड जेव्हा जात होता ना तेव्हा गार्गीला फार रडायला येत होतं. ती नाही म्हणत होती, ती कोणालाच घरी जाऊ देत नव्हती. असं घरी कोणी आलं ना तर तिला फार आनंद होतो. छोटे मुलं आणि बायका ती जाऊ देत नाही त्यांना रिटर्न. तिला फार रडायला येतं, ते वेगळंच वाटतं, तिला खेळूच वाटतं त्यांच्यासोबत. तर तिचा फ्रेंड स्कूलचा फ्रेंड आहे हा. आणि तिला म्हटलं बाय कर बेटा. नंतर ती आली आणि खूप रागात होती ती. रागातच तिने ते पतंगजवळ फोटो काढता पतंगही पाडायची सुरुवात केली आणि माझ्याकडे संतापात पाहत होते, झालं म्हणे. तर नाश्त्यासाठी पहा. आणि वाण मी ह्या प्लेट दिल्या होत्या. साधारण या प्लेट आणल्या होत्या मी 25 आणि त्यांची किंमत होती 20 रुपये. 20 रुपयाला ह्या मी 25 आणल्या होत्या आणि त्यातल्या ह्या 2 उरल्या होत्या. तर मग गार्गी मला त्याच्यातच समोसा मागत होती, मी तिला त्याच्यातच देऊन टाकला. सो या 2 प्लेट उरल्या होत्या. वानसाठी हे प्लेटचं आयडिया माझ्या डोक्यात अशी आली की काहीतरी युनिक द्यावं म्हटलं, सगळं तेच देता आणि ऐन मोमेंटला काय विचार करावा, त्यामुळे मी वान तेच ठेवलं. असो. आणि पहा आमची चिमुकली. नंतर सगळे चालले गेले आणि हा शेवटचा पसारा होता माझा. आणि समोसे पण 40 होते मागवलेले मी. सो सगळे संपले. आमच्यासाठी मला 2 आणि गार्गीला 2 लास्टला उरले होते. हा डब्बा पूर्ण भरून घरीच लस्सी बनवली होती मी. सो अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग होता, मिनी ब्लॉग भरपूर मोठा झाला असता बट मी शूट केला नाही. चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.